समाजाची एकता, राष्ट्रभक्ती आणि या महाराष्ट्राला मजबूत करणारी गौरवशाली परंपरा आहे. गणरायाच्या आगमनाने जो आनंद आज झाला आहे, या आनंदामध्ये मी गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, आमच्या बहिणी, आमचे युवा आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहो. या 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अमंगल घटना घडू नये, सर्वांना मंगलमय जीवन राहावं अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे. ज्या ठिकाणी दुष्काळाचं खूप सावट आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांनाही मजबूती मिळाली पाहिजे, याकरताही आम्ही गणरायाला प्रार्थना केली आहे.